जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भारत देशातील राजकारणामध्ये अंधभक्त हा शब्दप्रयोग करून त्याचा संबंध देवी देवतांची पूजा अर्चना करणाऱ्या लोकांशी जोडला जात आहे. हे सत्य नाही आहे. मी भारत देशातील लोकांना असं सांगू इच्छितो, देवी देवता कधीही कोणत्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व अथवा समर्थन करत नाही आहेत. आपल्या पक्षाला चांगले दिवस यावे म्हणून कित्येक लोक देवपूजा करत असतील. भारत देशातील पूजा अर्चना करणारा प्रत्येक व्यक्ती भाजपचा मतदार नाही आहे, हे काही लबाड आणि स्वार्थी लोकांच्या लक्षात येत नाही आहे. ते अंधभक्त हा शब्दप्रयोग करून स्वतः अंधविचारी आणि अंधबाबा भक्त असल्याचं दाखवत आहेत. भारत देशातील राजकारणामध्ये सर्वच राज्यामध्ये देवपूजा केली जाते, परंतु सर्वच राज्यात भाजपचं सरकार नाही आहे. तुम्ही दक्षिणेकडे तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तर भाजप सत्तेत नाही आहे. मग तिथं देवपूजा करणारे लोक नाही आहेत का? भारत देशामध्ये 140 कोटी लोकसंख्येमधील 125 कोटी लोक देवपूजा करतात. हे देवपूजा करणारे सर्व लोक अंधभक्त किंवा भाजपचे मतदार असू शकत नाही आहेत. काही स्वार्थी आणि लबाड लोक देवी देवतांना नावं ठेवण्यासाठी अंधभक्त हा शब्दप्रयोग करत आहेत. ते खरेखुरे अंधविचारी आणि अंध बाबा भक्त आहेत. आई राजा उद उद बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब. हर हर महादेव, हर हर महादेव.